मायबाप जनता, मागच्या 3 वर्षामध्ये माझ्या गावामध्ये जवळपास 150 विहिरी मी मंजूर केल्या. 500 रुपयाची नोट सुद्धा मला सामान्य नागरिकाची माहित नाही. 500 रुपये सुद्धा मी सामान्य नागरिकाचे घेतले नाही. मागच्या 3 वर्षामध्ये 7 ते 8 कोटीचे काम माझ्या गावामध्ये मी केले आणि प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम कसं करतात हे या जनतेला दाखवून दिलं. आज या सर्कलच्या मायबाप शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, तुमचं पंचायत समितीचं कुठलंही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही याची मला कल्पना आहे. पण जसं माझ्या गावामध्ये पारदर्शक आणि बगैर पैशाचं काम करून दाखवलं, तसं प्रत्येक शेतकऱ्याला मी आवाहन करतो की तुम्हाला 1 रुपये खर्च पंचायत समितीच्या गाय गोठ्यासाठी, पंचायत समितीच्या विहिरीसाठी, पंचायत समितीच्या मस्टरसाठी येऊ देणार नाही. पारदर्शक आणि अति प्रामाणिक सिस्टम या ठिकाणी या ओढत बाजार सर्कलची मी करून दाखवेल. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या पोराला माझी आग्रहाची विनंती आहे, या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागे उभं राहा. या सर्कल मधला भ्रष्टाचार संपवा. त्यांचीच सत्ता असताना देखील 30-30, 40-40 हजार रुपये जमा करण्यात आले. आणि हा जर का भ्रष्टाचार संपवायचा असेल, त्याला एकमेव पर्याय हा मंगेश साबळे आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणून या ओढत बाजार सर्कलच्या मायबाप जनतेला विनंती करतो की या मंगेश साबळेच्या पाठीमागे उभं राहा. जय जवान, जय किसान. तर मंडळी, हे होते मंगेश साबळे. मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. तब्बल 1,60,000पेक्षा जास्त मतं त्यांनी या निवडणुकीमध्ये मिळवली. त्यांच्या समोर दिग्गज असे उमेदवार होते, पण तरी देखील अतिशय नेटाने त्यांनी ही निवडणूक लढवली. एक साधा सरपंच तो केंद्रीय मंत्र्यांना भिडला. कशाच्या जोरावर? आपल्या कामाच्या जोरावर. आपल्या गावामध्ये जी कामं केली त्या कामांच्या जोरावर. पुढे विधानसभेची निवडणूक आली. विधानसभेची गणित ही वेगवेगळी होती. आता या गणितांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले असते तर निश्चित त्या उमेदवारांमध्ये मंगेश साबळेंचं नाव हे पहिल्या क्रमांकाने घेण्यात आलं असतं. पण आपण निवडणूक लढणार नाही, निवडणुकीच्या फंद्यात पडणार नाही, हे मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगून टाकला. आणि विधानसभेतनं मंगेश साबळेंनी माघार घेतली. पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहे. आगामी काळात निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीला एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण या पक्षाकडून, शिवसेनेकडून मंगेश साबळे निवडणुकीत उतरले. धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर त्यांनी आपण केलेल्या कामांची यादी या ठिकाणी वाचून दाखवली. प्रत्येक ठिकाणी पैशाशिवाय काम होत नाही त्यांनी डायरेक्ट सांगितलं. पण आपल्या गावात आपण विहिरी मंजूर करून आणल्या, गायगोठे मंजूर करून आणले. कुणाही मायबाप शेतकऱ्याचा 1 नवा रुपया देखील आपण घेतला नाही आणि इथून पुढेही घेणार नाही, हे ठामपणे मंगेश साबळे या ठिकाणी सांगतात. आणि म्हणूनच आगामी निवडणुकीत आपण मंगेश साबळे म्हणजेच धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असलेले मंगेश साबळे यांना मतदान करावं, मला मतदान करावं असं आवाहन जनतेला मंगेश साबळे यांनी केलं. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मंगेश साबळे हे अपक्ष लढले असते तर निश्चित विजयी झाले असते. पण आता शिवसेनेकडनं, कुठल्या तरी एका पक्षाकडनं ते लढतायत, म्हणून त्यांच्या विजयाच्या वाटा या धुसर झाल्यात का? ते ज्या प्रखरतेने या अगोदर टीका करत होते तीच प्रखर टीका एखाद्या पक्षामध्ये गेल्यानंतर ते करू शकतील का? तुमच्या प्रतिक्रिया या अतिशय महत्वाच्या आहे, त्या मांडा. त्यावरती आपण दुसरा व्हिडिओ बनवू. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस.